श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपल्यापैकी अनेकांना माणसं कमावण्याची जबरदस्त नशा असते, ती एका वयाच्या टप्प्यापर्यंत. श्रोते हो, माणसं जोडणं ही छानच गोष्ट आहे. अनेकांसाठी ती एक अभिमानाची बाब आहे आणि ती जरूर असावी. चांगला स्वभाव आणि उत्तम चारित्र्य याच्या जोरावर अनेक माणसं जोडावीत, ते जपावीत. पण हे करत असताना ही जपलेली माणसं आपल्यालाही जपत आहेत ना, हे बघणं फार महत्वाचं असतं. श्रोते हो, अनेकदा आपल्याला वाटून जातं, अरे बाप रे, ही अमुक इतकी भारी व्यक्ती आपल्यासोबत संपर्क ठेवू नये म्हणजे किती छान. पण त्या संपर्कामागं विशुद्ध भाव आहे ना, की पुढे जाऊन आपला स्टेपनी म्हणून उपयोग केला जाणार आहे, हे आपण बघायला हवंय. अशा अनेक अनुभवातून आपण जात असतोय. त्यामुळंच हुरळून जाणं टाळायला हवंय. इतका जरी आपण विचार केला तरी श्रोते हो, आयुष्यात आपण कधीच फसणार नाही. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य हे अपूर्ण ठेवते, त्याप्रमाणेच कुणाचा सहवास लाभल्यामुळं ते पूर्ण होईल, याचं उत्तर सुद्धा नियती जवळच असतं. ज्याला समजून घ्यायचं असतं त्याला न सांगता सगळं काही समजतं. पण ज्याला समजूनच घ्यायचं नसतं त्याला लाख सांगितलं तरी समजत नसतं. आयुष्यात असं कोणीतरी पाहिजे ज्याच्याशी आपण कधीही, काहीही, केव्हाही मनातलं बोलू शकू, अगदी हक्कानं. बुद्धी कितीही बरोबर सल्ला देत असली तरीही ती भावनांसमोर झुकत असते. नातं असो किंवा नसो, मन चांगलं असल्यावर जीवाला जीव लावणारे नक्कीच भेटत असतात. साधा माणूस उपकार विसरू शकत नाही, म्हणून तो शेवटपर्यंत साधाच राहतो. आणि ज्याला उपकार विसरता येतात तो प्रतिष्ठित होतो. आरामात राहायचं दुनिया नावं ठेवण्यासाठीच असते. आई वडील मुलांना संस्कार देण्यात कधीच कमी पडत नसतात. मुळात त्या मुलांमध्ये स्वतः संस्कार रुजवण्याची क्षमता ही असायला हवी. मिळालेलं सुख हे सगळ्यांना दिसतं, पण भोगलेलं दुःख कुणालाच दिसत नाही. भेटणं महत्वाचं असतं, कारण भेटीनंतर नातं नव्यानं बहरतं. जो तुम्हाला इज्जत देईल त्यालाच इज्जत द्या. धन दौलत संपत्ती बघून चिकटणं म्हणजे लाचारपणाचं लक्षण असतं. अंतर्मनात कितीही संघर्ष असला तरी चेहऱ्यावर हास्य दाखवणं हाच जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय असतो. परिणाम माहीत असूनही केलं जाणारं व्यसन म्हणजे प्रेम. माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठं आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो, आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा खास होतो. आयुष्यात जरी सगळी सुख मिळाली
पण ते सुख अनुभवायला आपल्याजवळ आपल्या प्रेमाचा माणूस नसेल तर अशा सुखाला कोणताच अर्थ नसतो. माणसाकडे पैसा, प्रसिद्धी, सुंदरता, अहंकार आणि गर्व या गोष्टी कितीही प्रमाणात असू दे, पण त्यांची लायकी ही त्यांच्या स्वभावातून समजत असते. ज्यांचं कष्ट हे दमदार असतं, त्यांचं जगणं आणि वागणं हे रुबाबदारच असतं. नेहमीच दुसऱ्यांच्या मनाचा विचार करता करता कधीतरी आपल्याच भावनांचा खेळ होऊन बसतो आणि तरी सुद्धा इतरांच्या भावनांचा विचार करत आपण स्वतःचं मन मारून जगत राहतो. अंतिम सत्य हेच आहे की माणसांना माणसांची गरज आहे. बाकी प्रॉपर्टी, बंगले, पैसा हे सगळं खोटं आहे, कारण हे गेल्यावर पुन्हा मिळवता येतात. पण हातातून निसटलेली माणसं जशीच्या तशी पुन्हा मिळवता येत नाहीत. बोलणी फिसकटली की मोडतो तो व्यवहार, प्रेम नाही. तुम्हाला आयुष्यात काही येवो न येवो, फक्त जी माणसं तुमच्याशी कामापुरतं बोलतात आणि गरजेपुरती नाती ठेवतात त्यांना ओळखायला तुम्हाला यायला हवं. नाहीतर ही मतलबी माणसं तुमचं जीवन उद्ध्वस्त करून टाकतील. एखाद्या गोष्टीचा हट्ट तोपर्यंतच करावा जोपर्यंत ती मिळण्याची शक्यता असते. प्रत्येक क्षणाला आनंदी राहायला शिका, कारण आपल्याला हसवणारे आणि खुश ठेवणारे दुसरं तिसरं कोणी नसून आपण स्वतःच असतो. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका. दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही याचा अर्थ आपण बरोबर आहोत असा होत नाही. जेव्हा तुम्ही हारलात असं लोक गृहीत धरून चालतात, तेव्हा तुमचं जिंकणं खूप महत्वाचं असतं. नातं टिकवायचं असेल तर भेटून बोलणं हे फार गरजेचं असतं. मेसेजवर बोलल्यानं गैरसमज वाढतात आणि भेटून बोलणं झालं की मनाला शाश्वती मिळते. नाही मिळालं हवं तसं तर वाईट वाटून घ्यायचं नसतं. आपल्यासाठी नव्हतं असं म्हणून सोडून द्यायचं असतं. माणूस नेहमी आपल्या शरीरातील साखर तपासतो, पण जिभेचा कडूपणा तपासण्याचा विचार तो कधीच करत नाही. तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.